तुला ॲसिडिटी होते का खूप? चहा किती वेळा घेतेस तू दिवसातून? एकच, पण तो पण कधीतरीच. कसली औषधं सुरू आहेत का तुझी? ॲसिडिटीच्या गोळ्या घेते मी. रोज? हो, कधीपासून? 8 दिवस झाले. अजून काय काय होतंय तुला? काही पचत नाही आहे आणि पाणीसुद्धा टिकत नाही आहे पोटात. काही इन्फेक्शन झालं असेल का तिला खाण्यातनं वगैरे? एक मिनिट. कोणत्या वासाचा वगैरे त्रास होतोय का तुला? हो, मसाल्यांचा वास नकोसा वाटतो. पिरियड्स रेग्युलर आहेत का? हो, म्हणजे पुढे मागे होत असतात. डॉक्टर काय झालंय तिला नक्की? उन्हाळ्याचा एवढा नाही त्रास होत. हे बघा, कोणतंही कन्क्लुजन काढायच्या आधी आपण हिच्या थोड्या टेस्ट करून बघूया. रिपोर्ट्स आल्यावर कळेलच, तेव्हा आपण बघू. नर्स, हिला टेस्ट करायला न्या. डॉक्टर काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? बहुतेक नसावं, पण रिपोर्ट्स आल्यावरच कळेल. सावकाश. ही एका मिनिटात आल्या. सॉरी. हॅलो. कुठे आहात तुम्ही? काय झालं? स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही मला उलटा प्रश्न का विचारताय? सॉरी, ते ॲक्च्युली मी आधी सांगा लवकर, कुठे आहात? अहो सगळीकडे शोधलं तुम्हाला मी. तुमचा पत्ता नाही. तुम्ही आहात कुठे? आलेच मी म्हणून तुम्ही गेलात आणि दिसलाच नाहीत कुठे. आय एम सॉरी, मी घरी नाही आहे. अहो घरी नाही, मग कुठे आहात तुम्ही मॅडम? मी ते हॉस्पिटलला आले आहे. हॉस्पिटलमध्ये? काय झालं आता? हो मगाशी ठीक होतात ना तुम्ही, आता काय झालं तुम्हाला अचानक? तुम्ही ठीक आहात ना? आर यू ओके? हां, मी ओके आहे. मी अगदी नीट आहे. मला काही नाही झालंय. आणि सॉरी, मी अचानकच आले अशी. अहो मग कोणाला घेऊन गेलात तुम्ही हॉस्पिटलमध्ये? बाबांना घेऊन गेलात का? त्यांना काही झालंय का त्रास आता? नाही, बाबा नाही. मग कोण स्वानंदी मॅडम? नाही, मी इथे ॲक्च्युली ते चिंगीला घेऊन आले. चिंगीला काय झालं आता? सकाळपर्यंत तर ठीक होती. अहो ती बरोबर आहे, सकाळपर्यंत बरी होती ती, पण तिला ना अचानक उलट्या सुरू झाल्या आणि तिला चक्करही आली. अहो म्हणजे मी तिच्या रूममध्ये गेले होते, तर तिच्याशी बोलत असतानाच ती कोसळली, म्हणून मी अर्जंटली तिला इथे घेऊन आले. स्वानंदी मॅडम, मग तुम्ही मला का नाही सांगितलं? तुम्ही एकट्या का गेलात? अहो तसं नाही, लग्नाचे विधी चालू होते आणि सगळेच बिझी होते, स्टाफही बिझी होता, म्हणून मी काही बोलले नाही. आणि तिची कंडिशन मला अशी दिसत होते की मी तिथे थांबवू शकत नव्हते ना तिला या अवस्थेत ठेवून, त्यामुळे मग मी कोणाला न सांगता निघाले. बरं, आता ठीक आहे का चिंगी? हां, बरी आहे, पण डॉक्टर आता तिच्या सगळ्या टेस्ट घेणार आहेत. आता बघूया काय रिपोर्ट्स येत आहेत. ठीक आहे, मला काय होतंय ते कळवा आणि लोकेशन पाठवून ठेवा प्लीज. निकिता आणि आनंदला मी पाठवतो तिकडे. ठीक आहे? नाही, त्याची काही गरज नाही आहे. म्हणजे आता नका पाठवू. रिपोर्ट्स आल्यानंतर डॉक्टर सोडतीलच तिला घरी, त्यामुळे नका पाठवू, आम्ही येऊच. ठीक आहे, काळजी करू नका, सावकाश या. हे बघा, लग्नाच्या मुहूर्तापर्यंत पोहोचलात तरी चालेल. थँक्यू. आणि सॉरी.